आणि आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। माहीम विधानसभेतून लढण्यावर सदा सरवणकर ठाम, पक्षाकडून एबी फॉर्म मिळालाय, उद्या उमेदवारी अर्ज भरणार सदा सरवणकरांची माहिती। मी माझं काम प्रामाणिकपणे करणार, फॉर्म कोण मागे घेणार हे माहित नाही, सदा सरवणकरांसंदर्भातील प्रश्नावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। मी शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून लढणार, उद्या अर्ज भरणार, नवाब मलिक यांचं वक्तव्य। तर मी कोणत्या पक्षातून लढणार आहे उद्या अर्ज भरल्यावर स्पष्ट होईल, मलिक यांचं वक्तव्य। मी फर्जीवाडा उघड केला होता, ते सर्व सत्य होतंय, नोकरी जाणार म्हणून संरक्षणासाठी राजकारणात उतरत आहेत, नवाब मलिक यांचं नाव न घेता समीर वानखेडेंवर निशाणा। सना मलिक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, अणुशक्तीनगरमधून मी आमदार म्हणून निवडून येणार, सना मलिक यांची प्रतिक्रिया। फवाद अहमद यांच्या विरोधात आहे लढत। ठाण्याच्या कोपरी पाचपखाडीतून एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी शिंदेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन, रॅलीत देवेंद्र फडणवीसांचाही सहभाग। केदार दिघे उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी रवाना, केदार दिघे कोपरी पाचपखाडीतून उमेदवारी अर्ज भरणार, एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेनं उमेदवारी। अजितदादांकडून बारामतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्याआधी अजितदादांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। योगेंद्र पवारांकडून बारामतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल, पवारांच्या उपस्थितीत योगेंद्र पवारांनी अर्ज भरला, बारामतीत ताकाविरुद्ध पुतण्यामध्ये लढत होणार। बारामतीत उच्च शिक्षित उमेदवार दिला, बारामतीची जनता नव्या नेतृत्वाचा स्वीकार करेल अशी आशा, योगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पवारांकडून विश्वास व्यक्त, तर जनतेशी बांधिलकी ठेवण्याचा पवारांचा योगेंद्र पवार यांना सल्ला। लोकसभेला सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करून चूक केली, ती चूक त्यांनी करायला नको होती, पण तीच चूक त्यांनीही केली, योगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मी बारामतीकरांसाठी काम करत राहणार, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। नारी शक्ती आमच्या सोबत, पार्थ पवारांकडून विश्वास व्यक्त, लाडकी बहीण योजनेवरील प्रश्नावर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया, अजितदादांच्या रॅलीत पार्थ पवार यांची उपस्थिती। बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंसमोर अजितदादांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, एकच वादा अजितदादा, कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा। राज ठाकरेंच्या उपस्थितीत अमित ठाकरेंकडून माहीमसाठी उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्याआधी अमित ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन, बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळालाही केलं अभिवादन। उमेदवारी अर्ज भरण्याआधी वरुण सरदेसाईंकडून शक्ती प्रदर्शन, वरुण सरदेसाई यांच्या रॅलीत तेजस ठाकरेंची उपस्थिती, वांद्रे पूर्वमधून विजय मिळवणारच, वरुण सरदेसाईंकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज भरण्याआधी समीर भुजबळ यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। समीर भुजबळ 100% निवडून येणार, छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त, समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात। अजित पवार गटाचे शेखर निकम यांनी निवडणूक अर्ज भरला, रत्नागिरीच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेतून निकम निवडणुकीच्या रिंगणात। महेश गायकवाड यांचा शक्ती प्रदर्शन करत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेनेचे काही नगरसेवक आणि भाजपचे काही कार्यकर्ते गायकवाड यांना मतदान करणार असल्याचा दावा। फडणवीसांच्या उपस्थितीत संजय केळकर यांचं शक्ती प्रदर्शन, केळकरांकडून अर्ज दाखल, केळकरांसमोर ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधवांचं आव्हान। कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार, नितेश राणे तिसऱ्यांदा विजयी व्हावे यासाठी गावकऱ्यांकडून ग्रामदेवतेला साकडं। महायुती आणि शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे यांचा अर्ज दाखल, कुडाळ विधानसभेत ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये लढत होणार। पांडव विधानसभेतून थोड्याच वेळात शिरीष सावंत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। प्रशांत जगताप यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, पुण्याच्या हडपसर विधानसभेतून आज उमेदवारी अर्ज भरणार, दरम्यान जगताप यांना उमेदवारी मिळाल्यानं महादेव बाबर जे आहेत ते नाराज। औरंगाबाद पश्चिमचे ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार, क्रांती चौकातून शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार, राजू शिंदेंची संजय शिरसाट यांच्याशी लढत। जळगावच्या रावेरमध्ये नामांकन अर्ज करताना प्रहार भाजपचे कार्यकर्ते आमने सामने, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी।
गोंदियातील बोडगाव अर्जुनी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज. आयात उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचा ताफा अडवला. काँग्रेसकडून तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी. पवियाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. वसई विधानसभेतून मोठे शक्ती प्रदर्शन करत दाखल केलं नामांकन. सांगोला विधानसभा मतदारसंघातून शहाजी बापू पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला. बाईक रॅली काढत शहाजी बापू पाटलांकडून शक्ती प्रदर्शन, तर विजयाचा विश्वासही व्यक्त. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांकडून अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रीती संगमावर यशवंत चव्हाणांच्या समाधीचे दर्शन, तर मवियात 1 ते 2 जागांची अदलाबदली होण्याची शक्यता. चव्हाणांची प्रतिक्रिया. अंधेरी पूर्वसाठी ऋतुजा लटकेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. ऋतुजा लटके ठाकरे गटाच्या उमेदवार. महायुतीच्या मुर्जी पटेलांविरोधात ऋतुजा लटकेंची लढत. आजच्या दिवशी वडील सोबत नसणार हा कधी विचारही केला नव्हता. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी यांच्या आठवणीत भावुक. विश्वजित कदमांनी तिसऱ्यांदा पलूस कडेगाव विधानसभेसाठी अर्ज भरला. अर्ज दाखल करण्याआधी विश्वजित कदम यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. जत विधानसभेसाठी गोपीचंद पडळकर यांनी अर्ज भरला. अर्ज दाखल करताना सदाभाऊ खोत यांची उपस्थिती. धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. जळगावच्या धरणगावात गुलाबराव देवकरांचं जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल. बालाजी मंदिरात दर्शन घेत शक्ती प्रदर्शन. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. जनता यावेळेस देखील माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देईल, धंगेकरांकडून विश्वास व्यक्त. काँग्रेसच्या यादीत दक्षिण सोलापूरची जागा ही टायपिंग मिस्टेक, अशी मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकते, राऊतांचा इशारा. सोलापूर दक्षिणचा निर्णय हायकमांडचा. वरच्या पातळीवर चर्चा होईल. सोलापूर दक्षिणच्या जागेबाबत आम्ही राज्यात काही बोलणार नाही. राऊतांच्या टायपिंग मिस्टेकच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीत बहुतांश जागांवर एकमत झालंय. सगळे मिळून एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करतोय. जागा वाटपात शरद पवारांची माहिती. मुंबईत एखादी जागा मिळावी अशी काँग्रेसची मागणी, पण आता चर्चा पूर्ण. एखाद्या जागेवर शेवटपर्यंत एकमत होत नाही. राऊतांचा निशाणा, तर राऊतांनी आता विरोधकांवर तोफ डागावी. प्रेमाचा पटोलेंचा राऊतांना सल्ला. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही. शिवसेना म्हणून मिरवणाऱ्यांचे निर्णय दिल्लीतून शहा घेतात. हिंमत असेल तर शिवसेनेचं चिन्ह गोठवून मैदानात या, राऊतांचं शिंदेना आव्हान. महाराष्ट्र महायुतीच्या हातात द्यायचा नाहीये. महाराष्ट्रातील तरुण, तरुणी, शेतकरी आणि पूर्ण राज्य वाचवणं हे सध्या आमच्यासाठी महत्वाचं. नाना पटोलेंची महायुतीवर टीका. महायुतीकडून आतापर्यंत 235 उमेदवारांची यादी जाहीर. 53 उमेदवारांची घोषणा बाकी. भाजपचे 121, शिंदे गटाचे 65, तर अजित पवार गटाचे 49 उमेदवार घोषित.